नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मराठा आरक्षणावरून आज लोकसभेत गदारोळ झालेला बघायला मिळाला। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आणि त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का हे आपण बघणार आहोत या खास कार्यक्रमात। आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत चर्चेदरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सडेतोड मत मांडलं। तसंच केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले। 127व्या घटनादुरुस्तीवर चर्चा सुरू असताना त्यांनी परखड मत मांडत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं। केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळे मराठा आरक्षण रखडलं असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला। देशातील सर्व राज्यांना विकलांग करायचं आणि सत्ता केंद्रीभूत करायची यासाठी 102वी घटनादुरुस्ती केली हे मंत्री महोदयांनी मान्य केलंय। त्यानंतर जे काही घडलं रामायण महाभारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यावरती म्हटलं की केंद्र सरकारला दाखवून दिलं की 102वी घटनादुरुस्ती करून तुम्ही संपूर्ण देशातल्या आरक्षित समाजावर अन्याय केला आहे आणि आता 105वी घटनादुरुस्ती आणण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केलेला आहे। आगीतून फोफाट्यात टाकायचं अशी आमच्या मराठीत म्हण आहे। महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात विविध पक्षांनी आपली भूमिका मांडताना सर्वांनीच या विधेयकाला पाठिंबा दिला आहे। मात्र विरोधकांनी 50% कॅपचा उल्लेख करून सरकारने तात्काळ विजय मिळणार का या सगळ्यामध्ये आणि या सगळ्या गोष्टीचा खरं तर समावेश करावा अशी मागणी केली आहे। आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर शिवसेनेचे खासदार विनायक राऊतजी, या सगळ्या विषयाला घेऊन जेव्हा आज आपण सभागृहात वेगवेगळे मुद्दे मांडले, काय म्हणणं आहे आपलं? कारण आता समाजामध्ये संभ्रम आहे मराठा समाजामध्ये की राज्याने करायचं की केंद्राने करायचं, कारण टोलवाटोलवी दोन्हीकडनं होताना दिसते। नेमकं वास्तव का आपण तरी सांगा। खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेला याबाबतची याचिका फेटाळली त्यावेळेला फेटाळत असताना सुप्रीम कोर्टाने 102व्या घटनादुरुस्तीचा आधार घेतला आणि इंदिरा साहानी त्या खटल्यामध्ये जो 50%चं लिमिटेशन जे दिलं होतं त्याचा सुद्धा आधार घेतला आणि यापुढे भविष्यामध्ये आरक्षण द्यायचं झालं तर ते केंद्र सरकारलाच तो अधिकार आहे हे केंद्र सरकार हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं। आणि त्या अनुलक्षून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार संसदेने मराठा समाज, धनगर समाज आणि इतर समाजांना जो आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो निर्णय करण्यासाठी संसदेमध्ये तातडीने तशा पद्धतीचं विधेयक आणा अशा पद्धतीची विनंती केली होती। सुदैवाने आज विधेयक आले संसदेमध्ये आणि ते या ठिकाणी आम्ही सर्वांनी विधेयकाला पाठिंबा देत असताना विधेयकामध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचं काम केलेलं आहे। साहजिकच आहे की हे विधेयक आणत असताना सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा अभ्यास करून नेमकं सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय हे जाणून घेऊन हे विधेयक परिपूर्ण असायला पाहिजे होतं। त्याच्यामध्ये पुन्हा दुरुस्ती करण्याची गरज भासणार नाही अशा पद्धतीची तरतूद करून मराठा आरक्षणाचा विषय तातडीने निकाली निघेल अशा पद्धतीचं परिपूर्ण असं विधेयक आणण्याची आवश्यकता होती, परंतु दुर्दैवाने तसं ते आणलेलं नाही। या ठिकाणी राज्यांना त्यांची सूची तयार करायचाच निर्देश केले। मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगाने नेमकं आरक्षण देण्याबाबतची तजवीज करण्याचं मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु ते करत असताना केंद्र सरकारने 50%च्या वरती जर आरक्षण गेलं तर नेमकं काय करावं याबाबत कोणती तजवीज ह्या तरतूद ह्या विधेयकामध्ये केलेली गेलेली नाही आणि म्हणून हे विधेयक संभ्रम निर्माण करणारं आहे। मराठा समाजाला न्याय द्यायच्याऐवजी मराठा समाजाचा प्रश्न रेंगाळत ठेवायचा, लोंबकळत ठेवायचा असा उद्देश या विधेयकाच्या माध्यमातून दिसून येतोय। ही भूमिका आम्ही स्पष्टपणे संसदेमध्ये मांडली। हे जे विधेयक आणण्यात आलेलं आहे तुम्ही जसं म्हणालात की ते परिपूर्ण नाही आहे, काय त्यामध्ये नेमक्या उणीवा आहेत जेणेकरून हा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो रेंगाळत राहू शकतो? आम्ही तेच सांगितलं की हे विधेयक आणत असताना सध्याची राज्य सूची आणि केंद्र सूचीमध्ये
सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनीच्या खटल्याचा आधार देत 50%चं जे लिमिट ठेवलेलं आहे ते लिमिट क्रॉस करून जेवढं राज्याला आवश्यक असेल तेवढं आरक्षण देण्याची तरतूद ह्या विधेयकामध्ये करण्याची आवश्यकता होती, पण त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख काही दिसत नाही आहे. आणि म्हणून आम्ही त्या अनुषंगाने अमेंडमेंट मांडलेली आहे, दुरुस्ती मांडलेली आहे. या 342 खंड 1 आणि खंड 2 याला आम्ही एक सुधारित अशी अमेंडमेंट टाकलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्टता मागितलेली आहे. बर, मग आता ही जी दुरुस्ती आहे या दुरुस्तीने काय फरक पडू शकतो? मी या दृष्टीने पुन्हा एकदा हा मुद्दा मांडतोय की आपल्या दर्शकांना कळू दे साध्या सोप्या भाषेमध्ये, कारण संसदेतले काही शब्द बऱ्याच वेळेस आपल्या दर्शकांच्या प्रश्नी पडत नाहीत, त्यांना कळत नसतात. यस, हा, मग ह्या दुरुस्तीमध्ये आम्ही एकच म्हटलेलं आहे की जी आता मनामध्ये शंका आहे की 50%च्या वरती आरक्षण मिळू देता येणार नाही राज्याला आणि केंद्र सरकारला, तर ही जी काय शंका प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ती त्या शंकेचं निरसन करत असताना तशा पद्धतीने राज्य सरकारने जी काय सूची ठरवेल, जे काय आरक्षण ठरवेल त्याला संसद मान्यता देईल, जेणेकरून कोणी जरी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं तर त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय स्टे देऊ शकणार नाही आणि आरक्षणाचा मुद्दा सुकर होईल. म्हणजेच 50%च्या वरती जर आरक्षणाची मर्यादा जात असेल तर तो मार्ग सुकर होऊ शकतो, तशी अडचण राहणार नाही असं आमचं स्वतःचं मत आहे, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ती सुधारणा सुचवलेली आहे. पण विनायक राऊतजी, अर्थात आपण सभागृहात एक सदस्य म्हणून हे सगळे मुद्दे आणि दुरुस्ती आपण मांडताय, हे सगळं मांडत असताना याबद्दल काही कायदेशीर तज्ज्ञांचा आपण सल्ला घेतलेला आहे, त्यांच्याशी आपण बोललेला आहात की हे जर केलं तर त्याचा पुढला परिणाम जो अशा पद्धतीने होऊ शकतो? खरं म्हणजे राज्याचे म्हणजे ह्या मराठा समाजाच्या समितीचे उपाध्यक्ष माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी जे एक म्हणजे टिप्पणी एक जी प्रसिद्ध केलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी माननीय पंतप्रधानांना जे एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन अत्यंत सुस्पष्ट आहे. राज्याच्या महाअधिवक्त्यांबरोबर चर्चा करून आणि मराठा समाजाचे जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांच्याशी चर्चा करून अशा पद्धतीने जे निवेदन त्यांनी मुख्य पंतप्रधानांना दिलेलं आहे आणि सर्वांना मार्गदर्शक ठरावं अशा पद्धतीचं निवेदन माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना दिलेलं आहे. ते वाचलं तरी ते परिपूर्ण आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा ही सुधारणा सुचवत असताना त्या निवेदनाचा आधार घेत ही सुधारणा सुचवलेली आहे. या सुधारणेनुसार जर विधेयक मंजूर होतं ते व्हायला हवं खरं तर, कारण हा विविध जातीवर्गाचा प्रश्न आहे, जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांचा या प्रवाहात सहभाग होणं फार आवश्यक आहे. अशा वेळी केवळ मराठाच नाही तर धनगर आणि धनगड हा जो विषय आहे तो देखील यामध्ये सुटेल का? हो, नाही, आम्ही तेच सांगितलेलं आहे की हे विधेयक आणत असताना केवळ मराठा समाज नव्हे तर धनगर आहे आणि इतर काही उपेक्षित जाती जमाती आजही आहे की ते सुद्धा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून आंदोलन करतात. तर ह्या सर्व समाजालाच आरक्षणाचा जर विचार केला मागासवर्गीय आयोगाच्या त्या संकलित डाटाप्रमाणे तर कमीत कमी 60 ते 65% हे कदाचित आरक्षण जाऊ शकतं, जे अनेक देशातल्या 15 राज्यांनी आपली 50%ची मर्यादा यापूर्वीच क्रॉस केलेली आहे. बरोबर, त्यामध्ये तामिळनाडू एक आहे. हे पुन्हा तामिळनाडू तर 69% आहे, बाकीचे पूर्वोत्तर राज्य तर 80-82% पर्यंत गेलेली आहेत. बरं, हरियाणा आहे, आंध्र प्रदेश आहे. त्यामुळे हे आरक्षण देण्याची सुस्पष्ट व्याख्या एकदा विधेयकामध्ये आली आणि ते विधेयक संसदेने मंजूर केली की कोणती शंकाच राहणार नाही. पण विनायक राऊतजी, ज्यावेळेस हे विधेयक आरक्षणाच्या संदर्भात किती मला असं विचारायचं, या विधेयकाचा ज्यावेळेस मसुदा तयार करण्यात आला आणि जेव्हा आपण ही आता यामध्ये दुरुस्ती सुचवताय, केंद्र सरकारची जी कोणी तज्ज्ञ मंडळी असतील ज्यांनी या विधेयकाचा मसुदा तयार केला, त्यांना ही बाब लक्षात आली नाही का की जाणीवपूर्वक या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आलं? खरं म्हणजे केंद्र सरकारने ज्या वेळेला रिव्ह्यू पिटिशन केलं सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि ते रिव्ह्यू पिटिशन फेटाळत असताना सर्वोच्च न्यायालयाने जे पुन्हा रिमार्क्स पास केले ते जर वाचले असते आणि ओरिजिनल न्याय जो न्याय निवाडा झालेला आहे तो जर पूर्णपणे वाचला तर मला वाटतं
की ते स्पष्ट झालं असतं. अशा पद्धतीने अपुरं विधेयक आणण्याची आवश्यकता भासली नसती. याबद्दल ज्यावेळेस आपण इतरही संसदेतल्या सहकाऱ्यांशी चर्चा करता, मग ते कोणी समाजवादी पक्षातील नेते असतील किंवा मग ते भाजपचे नेते असतील राज्यातील आपले, तर काय त्यांच्यामध्ये काय प्रतिक्रिया देखून, कारण सभागृहात पक्षाचा खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणं आणि सभागृहाच्या बाहेर ऑफ द रेकॉर्ड चर्चा करणं, ते काय प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात? नाही, आज सभागृहामध्ये UPAचे जे सर्व घटक पक्ष आहेत, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, इतर जे पक्ष आहेत, त्या सर्वांनी अगदी प्राधान्याने 50%चं लिमिट जे आहे ते क्रॉस करण्याची प्रोव्हिजन ह्या विधेयकामध्ये झालीच पाहिजे अशा पद्धतीची आग्रही भूमिका मांडलेली आहे. खास करून राष्ट्रवादीच्या सुप्रियाजी सुळे यांनी सुद्धा अत्यंत उत्कृष्ट असे विचार मांडले. काँग्रेसचे माननीय अधीररंजन चौधरी यांनी सुद्धा, TR बालूसाहेब आहेत, हे सुद्धा, या सर्वांनी 50%चं लिमिट तुम्ही कसं क्रॉस करणार या असे प्रश्न उपस्थित करत असताना 50%चं लिमिट क्रॉस करण्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. या पुढे जाऊन विनायक राऊतजी ज्यावेळेस ही सगळी दुरुस्ती आपण सुचवताय, अपेक्षा करूयात की ही दुरुस्ती मान्य केली जाईल. पुढली प्रक्रिया कशा पद्धतीने असेल, म्हणजे काही सर्व सदस्यांची एक समिती नेमून याबद्दल चर्चा केली जाईल, याची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून काही मार्गदर्शक तत्व ठरवली जातील? नाही, तसं नाही. याबाबत राज्य सरकारनं ज्या वेळेला अधिकार दिले जात आहेत त्यावेळेला राज्य सरकार या तरतुदीची अंमलबजावणी करायला सक्षम आहे. परंतु ही सूचना जर ही म्हणजे उपसूचना किंवा दुरुस्ती जर मान्य नाही झाली तर मात्र यावर मार्ग काढण्यासाठी राज्यांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण होतील आणि त्या प्रश्नातून मार्ग काढताना खूप कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते असं आमचं स्वतःचं मत आहे. विनायक राऊतजी, हे जरा थोडंसं सविस्तर सांगा ना की काय प्रश्न राज्यांसमोर निर्माण होऊ शकतात ज्यावेळेस त्यांना सूची करण्याचा अधिकार, सूची तयार करण्याचा अधिकार मिळतात तेव्हा? नाही, एक पुन्हा एकदा सांगतो, एकीकडे मागासवर्गीय आयोग तयार करून राज्यातल्या ज्या समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असं वाटतं त्या समाजाचं संपूर्ण डाटा तयार करण्याचे मार्गदर्शन ह्या विधेयकामध्ये आहे. परंतु ते ज्या वेळेला सिद्ध होतं, आता उदाहरणार्थ मराठा समाजाला आरक्षण देताना मागासवर्गीय आयोगाचा अहवाल विचारात घेऊन 16% आरक्षणाचं प्रावधान केलं होतं. पण ते 16% ज्या वेळेला केलं तर 50+16 म्हणजे 66% गेलं होतं. त्या व्यतिरिक्त धनगर समाजाचा प्रश्न अनुत्तरित होताच. परंतु सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे देताना स्पष्ट केलं की तुम्हाला एक तर सांगितलं की आरक्षण देण्याचा अधिकार नाही, बरोबर, आणि दुसरं म्हणजे इंदिरा साहनी खटल्यामध्ये जे मार्गदर्शन केलं होतं 50%चं, ते 50%चं मार्गदर्शन आजही कायम आहे. मग तुम्ही रिझर्वेशन कसं देऊ शकता? त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार एक सुधारणा केंद्र सरकारने केली, हे अधिकार राज्य सरकारनं दिलेले आहेत. बरोबर. परंतु दुसरी सुधारणा जी करायची होती 50%चं लिमिट उठवण्याची, ती इथे केली गेलेली नाही असा आमचा आक्षेप आहे. मग त्याचा काहीच उल्लेख नाहीये या विधेयकामध्ये? काहीच उल्लेख नाहीये. म्हणजे ती एक अडचण यामध्ये ठरू शकते स्पष्टता काही नाही. भविष्यात ही एक अडचण ठरू शकते. नक्कीच भविष्यामध्ये ही एक अडचण ठरू शकते. म्हणूनच माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा जे आता निवेदन केलेलं आहे ते विचार करण्यासारखे आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो विचार मांडलेला आहे तो सुद्धा विचार करण्यासारखा आहे. तुम्ही आम्हाला अधिकार देत असताना 50%ची मर्यादा ओलांडून रिझर्वेशन द्या, पाहिजे तर त्या रिझर्वेशनला पुन्हा एकदा संसदेची मान्यता घ्या, अशा पद्धतीची जरी प्रोव्हिजन केली तर ती खूप आहे. म्हणजेच म्हणजे सूची तयार करण्याचे अधिकार पण द्यायचे, पण मर्यादा जी आहे त्याबद्दलचा उल्लेखही करायचं नाही, हे जाणून बुजून या सगळ्याच्यामध्ये केलं गेलंय का? खरं म्हणजे केंद्र सरकारने केंद्र सरकारकडून अशी चूक होणं शक्यच नाही. एवढा मोठ्या संघराज्य आहे ते. त्यामुळे कुठेतरी हा मराठा समाजाच्या मनामध्ये असा एक शंका निर्माण झालेली आहे की जाणून बुजून आम्हाला लटकवण्यासाठी, आम्हाला ताटकळत ठेवण्यासाठी अशा पद्धतीचं अपुरं विधेयक आणलं गेलं आहे, अशी भावना मराठा समाजामध्ये, धनगर समाजामध्ये आहे. म्हणजेच केंद्राच्या वतीने
म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते असं म्हणतात की सारखं केंद्राकडे बोट दाखवू नका, राज्याला जे अधिकार आहे ते अधिकार राज्य सरकारने वापरावे. पण मात्र हे विधेयक समोर आणत असताना टक्केवारीचा जो मुद्दा आहे तो स्पष्ट करायचा नाही, यावरनं संभ्रम निर्माण केला जातोय का? नक्कीच संभ्रम केला जातोय, कारण माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा जर संपूर्ण विधेयक वाचलं असेल तर त्यांनी अधिक आम्हाला मार्गदर्शन करावं की ह्या विधेयकातल्या ह्या वाक्यामुळे तुम्हाला 50%चं जे कॅप आहे तो त्याच्यातून रिलॅक्सेशन तुम्हाला मिळालेलं आहे, अशा पद्धतीचं करावं. म्हणून मी मागणी केलेली आहे की या संसदेमध्ये ज्यावेळेला आता रिप्लाय होईल त्या रिप्लायला माननीय मंत्री महोदय ज्यावेळेला स्वतः उत्तर देतील त्या उत्तरामध्ये त्यांनी ते स्पष्ट करावं आणि ते येऊन दे रेकॉर्डवर, आम्ही समाधानी असू. विनायक राऊतजी, आपण संसदेत आहात, एक प्रतिनिधी म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातलं जो मुद्दा आहे तो प्रकर्षाने मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. कशा प्रकारे सगळ्या मराठा बांधवांना आपण आश्वस्त करताय? मराठा समाजाबरोबर धनगर समाज हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. या दोन्ही समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून देणं आवश्यक आहे. राज्य सरकार अत्यंत प्रामाणिकपणे मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जे प्रयत्न करत आहेत ह्या सर्व प्रयत्नांना मराठा समाजाचं सहकार्य मिळते, यामध्ये आम्हाला कोणतीही शंका नाही. म्हणून मी माझ्या भाषणाची सुरुवात करत असताना मराठा समाजाच्या किंवा म्हणा धनगर समाजाच्या आंदोलनाला वंदन करून माझ्या भाषणाची मी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ह्या समाजाच्या प्रति आमचं देणं आहे आणि समाजाला न्याय देणं हे आमचं कर्तव्य आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत होते, ज्यांनी आज त्यांच्या सभागृहातल्या भाषणामध्ये या आरक्षणाच्या संदर्भात म्हणजे ACBCची जी काही यादी तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळतात त्या अधिकाराचा वापर करत असताना 50% मर्यादा याचा उल्लेख जो आहे, म्हणजे ती मर्यादा जी आहे ती ओलांडली जावी किंवा ती वाढवली जावी याबद्दलची दुरुस्ती जी आहे ती त्यांनी प्रामुख्याने या विधेयकात सुचवलेली आहे. इतरही खासदार जे आहेत या विषयाला घेऊन बोललेले आहेत. बघूयात याबद्दल सकारात्मक पद्धतीने पुढली पावलं उचलल्या गेली पाहिजेत. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे ओबीसी नेत्यांच्या बैठकीच्या संदर्भात. जर आपण लक्षात घेतलं तर आज ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर एक महत्त्वाची बैठक होती आणि ही बैठक जी आहे ती संपलेली आहे. ओबीसी आरक्षण जनगणनेवरती या बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रानं इम्पिरिकल डाटा द्यावा असं ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. त्याबद्दलची मागणी त्यांनी केलेली आहे केंद्राकडे. आज सभागृहात सुद्धा या विषयाला घेऊन भाषण करत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील केंद्रानं इम्पिरिकल डेटा द्यावा असं म्हटलेलं आहे. आणि हीच मागणी आजच्या बैठकीनंतर ओबीसी नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राकडे केलेली आहे. ओबीसी आरक्षण, ओबीसींची जनगणना याबद्दल चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. आहे की ओबीसीचे वेगवेगळ्या समाजाचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी जे आहे ते त्यांच्याकडे बैठक मागितली होती मुख्यमंत्र्याकडे. आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे आहेत. त्यांनी ते जे आहे प्रश्न दिले होते. अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. त्याच्यामध्ये ओबीसीची जनगणना कशी होणार, एम्पिरिकल डाटाचं काय होणार, त्यांना आम्ही समजावून सांगितलेलं आहे की कपिल सिब्बल यांच्या मार्फत आम्ही सुप्रीम कोर्टात परत उभे राहिलेलो आहोत की त्यांनी सरकारला आदेश द्यावा, एम्पिरिकल डाटा आम्हाला द्या. ती सुनावणी कोर्टाने केंद्र सरकारकडे मागितलं की तुमचं काय म्हणणं ते सांगा आणि 24 तारखेला ती सुनावणी आहे. हा एक भाग. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आज लोकसभेमध्ये जे चर्चा सुरू आहे ओबीसीच्या अमेंडमेंट संदर्भामध्ये अमेंडमेंट करण्याची किंवा बिल जे आलेलं आहे त्याच्यामध्ये खासदार सुप्रियाताई सुळे, नंतर शिवसेनेचे आमदार तिथले खासदार गटनेते
विनायक राऊत आणि इतर अनेकांनी अतिशय जोरदारपणे हे विषय मांडले की 50% जी आहे अट पूर्वीपासून आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या राज्यांनी जे आहे 50% भरलेले आहेत आरक्षण. आता तुम्ही जे सांगता गुजर समाज असेल, मराठा समाज असेल, जाट समाज असेल, तर हे त्याच्यात कसे काय बसणार? तर यासाठी 50%च्या अट जी आहे ती शिथिल करण्यात यावी. सुप्रिया त्यांनी सहज सांगितलं की एम्पिरिकल डाटा तुमच्याकडे आम्ही मागितलेला आहे सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं एक मुख्य मागणी करून तो ते द्या. आता त्याची पुढे चर्चा काय झाली याची मला कल्पना नाही, परंतु हा एक भाग म्हणजे एक सुप्रीम कोर्टात, एक लोकसभेत आणि तिसरा जो आहे आयोग नेमायचा तो आयोग नेमलाय आणि त्या आयोगाने आपलं काम सुरू केलेलं आहे. ते नाशिकमध्ये गेले, ते पुण्यामध्ये गेले, ते आणखीन औरंगाबाद नागपूरला सुद्धा जाणार आहेत. तिथल्या काही अभ्यासू मंडळींचं जे आहे मत काय आहे, ते कशा रीतीने काम करावं, त्या पुढे कसं काय जायचं या संदर्भामध्ये ती माहिती घेऊन ते त्याप्रमाणे जे एम्पिरिकल डाटा गोळा जर इकडून नाहीच झाला तर शेवटी महाराष्ट्र सरकार तो डाटा आयोगाच्या मार्फत गोळा करणार. मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर ओबीसी नेत्यांची प्रामुख्याने मागणी होती, जोपर्यंत हा निर्णय होत नाही, जोपर्यंत आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत ज्या महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका आहेत त्या कुठेतरी थांबवण्यात याव्यात, त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. या बाबतीत काही चर्चा झाली? या बाबतीमध्ये आता सुप्रीम कोर्टात काय होतं ते बघूया ना. पण सुप्रीम कोर्टामध्ये वकिलांचं म्हणणारच आहे की तुम्ही सांगितलं हे करा आणि हेही करा, तर हे कसं काय होणार? तर त्याच्यावर मार्ग तिथे विचारतील ते. एक तर त्यांनी द्यावा एम्पिरिकल डाटा, ताबडतोब काम होईल, किंवा मग आणखी काय काय दुसरा मार्ग काढायचा आता, नाही तर सगळ्यांचं नुकसान होतं. हा मुद्दा सुप्रीम कोर्टात आता 24 तारखेला चर्चेला येईल. मराठा समाजातल्या काही अशा संघटना आहेत त्यांचं प्रामुख्यानं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या आणि त्या संदर्भामध्ये त्यांची आता आंदोलनं सुरू झालेली आहेत. मुख्यमंत्र्यांकडे देखील तशी मागणी होती. मला काही कल्पना, पण जे मराठा समाजाचे जे नेते ज्यांना मी ओळखतो आहे त्याने कोणीही जे आहे ओबीसीमध्ये आम्हाला घ्या असं म्हटल्यानंतर ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आमचे मागण्या द्या असं त्यांचं म्हणणं आहे. भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, कुणीही ओबीसीला धक्का लावून आरक्षण मराठा समाजाला द्या असं कुणीही आतापर्यंत म्हटलं नाही. तर कोण मध्ये काही बोलतं, एवढं मनावर घेण्याचं कारण नाही. सारथीच्या धर्तीवर महाज्योतीला देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळवावा अशा पद्धतीची प्रामुख्यानं मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काम करत राहा, निधी मिळतो म्हणजे काय, तुम्ही काम केलात, बिल रेज करायची पद्धत आहे सरकारमध्ये, तुम्ही काम करा, खर्च करा आणि त्याप्रमाणे जे आता वडेट्टीवारांनी सांगितलं की कामाला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत काहीतरी 35 कोटी वेगवेगळ्या योजनांवर खर्च केले आणि आता हे काम सुरू झाल्यानंतर कामाचे आम्ही ते पैसे देणार. त्यामुळे असं काही नाही की आम्ही खर्च आणि करत नाही असं नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे सगळे पैसे तुम्हाला मिळणार, त्याच्यामध्ये कुठे कमतरता होणार. सर, काल खासदारांनी जे उद्घाटन केलं नाशिकमध्ये त्याच्यावरून आपण नाराज आहेत असे? नाराज असं नाही, मला तुम्हीच विचारलं हो की तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही कशाला कोण तुम्हाला सांगायला गेले. मी सांगितलं तुम्हाला, मी नाराज बोललो, काही बोललो नाही. मी म्हणालो ठीक आहे, त्याने बोलवलं नाही, पण त्याहीपेक्षा त्यांनी भारत सरकारचे कोणतरी प्रतिनिधी जे आहेत त्या खात्याचे विशेषतः बोलवायला हवं होतं, करायचं होतं. तर मुख्यमंत्री होतेच, त्यांना सांगायचं होतं, पण आता त्यांनी केलं तर ठीक आहे, काय करणार आता. असा विसंवाद पाहायला मिळतोय वारंवार, असा विसंवाद पाहायला मिळतोय. माझा विसंवाद नाही, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त. विसंवाद काय आहे नाही, काय आता सुरू झाला रस्ता सोडून द्या. सर, राज्य सरकारला इंडियन डेटा हा सुप्रीम डाटा कोर्टाने फटकारलाय. जो 4 महिन्यात आहे अवधी, राष्ट्रवादी तो त्या पद्धतीची शक्यता आहे का? राज्य सरकारला 4 महिन्यात इम्पेरियल डेटा हा डाटा आहे तो गोळा करू शकतो का? राज्य सरकारला तेवढी कॅपॅसिटी आहे राज्य? आता त्याचा अभ्यास जो आहे तो आयोग करतोय. त्याच्यामध्ये जे आहे हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश वगैरे सगळे तज्ज्ञ मंडळी बसलेले, ते अभ्यास करून आम्हाला सांगतील त्याप्रमाणे करू. सर, ते सुप्रीम कोर्टाने माकप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते सांग ना, तो प्रश्न त्यांना सांग ना. राष्ट्रवादीच्या आणि माकपच्या नेत्यांना दंड झालेला आहे. त्यांची जी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना ती लपवली होती आणि त्यामुळे 5-5 लाख रुपये दंड झाल्याची माहिती मिळते. कोणाला मला नाही कल्पना, मला काही कल्पना नाही. आणि जे असेल ते असेल, प्रश्न त्यांना सांगायला पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाच्या मी काय त्याच्यावर भाष्य करणार.
सध्या राज्याला आरक्षणासंदर्भात अधिकार द्यावे यासाठी केंद्रामध्ये हालचाली चालू आहेत. मात्र भाजपचे जे नेते मंडळी आहेत ते 50% जी मर्यादा आहे ती शिथिल करण्यावरती काहीच भाष्य करत नाही. त्यांच्या या भूमिकेकडे बघून काय वाटतं? नाही, आता असं ते काय म्हणतायत त्याच्यावर पण 50%मध्ये हे बाकीच्यांना आरक्षण देऊ शकणार नाही हे भाजपच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे. त्यांनीच सांगावं कसं काय करायचं. कारण की भाजपवर सातत्याने असा आरोप केला जातो की महाविकास आघाडी सरकारला आरक्षण द्यायचं. असं की महाविकास आघाडीनं हे आरक्षण देण्यासाठी त्यांचे खासदार जे आहेत भांडले म्हणून तर पहिल्यांदा जो आहे मागचा जो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश होता की हे तर मराठा समाज असू देत, ओबीसी समाजाचा मुद्दा असू देत, या विषयाला घेऊन आज ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर एक महत्त्वाची बैठक पार पडलेली. या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. ओबीसी जनगणना आणि ओबीसीचं आरक्षण या विषयाला घेऊन प्रामुख्याने पुढे काय करायला हवं, कशा पद्धतीने रणनीती असायला हवी याविषयी देखील ठरवण्यात आलं. आणि केंद्रानं इम्पिरिकल डाटा द्यावा अशी मागणी वारंवार ओबीसी नेत्यांकडनं होते. आज सभागृहात देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणामध्ये केंद्रानं इम्पिरिकल डेटा देण्याची मागणी केलेली आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात सुप्रिया सुळे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकारवर टीका केली. केंद्रानं इम्पिरिकल डेटा जो आहे तो द्यावा अशी मागणी त्यांनी आज लोकसभेत त्यांच्या भाषणादरम्यान केली आहे. अजीत पवार जी और अशोक चौहान जी माननीय प्रधानमंत्री जी को मिले थे और उन्होंने ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट का रिक्वेस्ट किया था. आपने वो मान लिया, उसके लिए आपकी सबकी और माननीय प्रधानमंत्री जी के मैं आभारी हूँ. और 50% का जो दिक्कत है वो हम सबको पता है, इंदिरा साहनी जजमेंट वाली, तो आप उसमें भी अगर जल्द से जल्द कुछ निर्णय ले लिया और हमारे साथ, हमारे राज्य के साथ अगर खड़े रहे तो ये मामला जल्द से जल्द खत्म होगा. ये मेरी रिक्वेस्ट माननीय प्रधानमंत्री जी से रहेगी. वो एम्पेरिकल डेटा ऐसे बीजेपी के लीड स्पीकर ने कहा. सो आई थैंक द ऑनरेबल मिनिस्टर एंड द बीजेपी for sharing this data which is very very critical for us. So I would like to reconfirm it because आपके खिलाफ हमारे राज्य का एक बड़ा केस चल रहा है. तो आपके भी पैसे बचेंगे, मेरे सरकार के भी बचेंगे. कोविड में काफ़ी खर्चा हो गया दोनों सरकारों का. सर अगर आपकी बीजेपी के स्पीकर शायद है नहीं अभी, लेकिन उन्होंने वो जो क्लैरिफिकेशन आपके कंफर्म कर दिया तर आपलं ओबीसीचं जे चाललंय, भुजबळ साहब तो बहुत खुश हो जाएंगे. इम्पीरियल डेटा की कितनी मांग कितने दिनों से कर रहे हैं, उसके कारण जो डेटा आपने दिया नहीं, उसके कारण इस देश में महाराष्ट्र की मैं आपको गिनती कराऊँ 56,000 जो पंचायत में चुन के आए लोग, वो उनको बहुत दिक्कत हो गई. और इस देश के 9 लाख ओबीसी लोग जो पंचायत में चुन के आए हैं वो दिक्कत में आ गए. तो अगर आप जो डेटा हम लोग मांग रहे थे तो आपकी स्पीकर जो हमारी महिला यूपी से बोल रही थी उन्होंने क्लैरिफिकेशन दे दिया है, लेकिन भूपेंद्र जी के भाषण में वो नहीं आया. तो मुझे थोड़ा सा कंफ्यूजन हो गया है मन में कि द्विधा मनस्थिति होगी कि गवर्नमेंट कुछ सोच रहा है, बीजेपी कुछ सोच रही है. तो आप ये पूरा थोड़ा सा मेरा इन माई लिटिल अंडरस्टैंडिंग मेरा थोड़ा सा कंफ्यूजन हो गया. तो अगर प्लीज़ आप वीरेंद्र जी बहुत सीरियस और मंत्री है, अगर क्लैरिफिकेशन दे दे तो हमारा और आपका दोनों का पैसा बच जाएगा और ओबीसी का जो भी थोड़ा सा दिक्कत पंचायत राज आज में आ जाएगा वो मामला ही खत्म हो जाएगा. सबकी भले भले है तो अच्छा हो जाएगा. दुसरीकडे काँग्रेसचे खासदार अधिरंजन चौधरी यांनी देखील त्यांचं म्हणणं मांडले. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. ये समर्थन के साथ साथ कुछ मांग भी है हमारा. ये मांग ये है कि इंदिरा साहनी केस के उपरांत सुप्रीम कोर्ट ने जो 50% सीलिंग रख दिया है, ये 50% सीलिंग को हटाकर प्रदेशों की बात सुनकर कुछ किया जाए. प्रदेश चाहते हैं, बहुत सारे प्रदेशों में ऐसा है जहां सीलिंग के ऊपर भी रिजर्वेशन है, जैसे कि तमिलनाडु 69% है. मानता हूं कि तमिलनाडु की 69% ये जो रिजर्वेशन ये 9 शेड्यूल में इसको रखा गया, ठीक है. लेकिन है तो तमिलनाडु आज से नहीं,
तमिलनाडु की ये सोशल मूवमेंट, ये कास्ट मूवमेंट बहुत पुराने हैं। 1831 साल में तमिलनाडु में ये शुरू हुई थी रिजर्वेशन की प्रक्रिया। तो ये आज की बात नहीं, रिजर्वेशन की प्रक्रिया आज की बात नहीं, ये सदियों से हमारे देश में ये चलते हैं, सदियों से हमारे देश में ये चलते हैं। तो मांग हमारा ये है कि जो 50% सीलिंग, ये सीलिंग हटाकर आपने हमारे प्रदेशों की जो मांग है, जैसे कि महाराष्ट्र से लेकर बहुत सारे प्रदेशों की जो मांग है, इस मांग पे आपने थोड़ा गौर करे। तर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी मात्र राज्य सरकारवर टीका केली आहे। महाराष्ट्र सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसी आणि मराठ्यांचं आरक्षण गेल्याचं प्रीतम मुंडे म्हणाले। आज ओबीसीची राज्यात जी परिस्थिती आहे, आमचं अस्तित्वात असलेलं आरक्षण घालवण्याचं पाप हे राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हा समाज या गोष्टीसाठी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही, कारण तुम्ही आपली भूमिका मांडण्यामध्ये तिथे कमजोर ठरलेले आहात। हे करत तुम्ही भूमिका मांडण्यामध्ये कमजोर तर ठरलेलेच आहात, पण आज अनेक विषय आहेत, नुसतं राजकीय आरक्षणाचा विषय नाही आहे। एमपीएससीच्या परीक्षा होऊन ज्या विद्यार्थ्यांनी इतकी मेहनत करून मरमर करून आज त्याच्यामध्ये यश संपादित केलेलं आहे, ते 2-2 वर्ष झाले ते विद्यार्थी आज नियुक्त्यांसाठी प्रलंबित आहेत, कारण या आरक्षणावरती काही निर्णय होत नाहीये। त्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार आहे? एमपीएससीच्या आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची सदस्य म्हणून नियुक्ती होते आणि बाकी सगळ्या जातींकडे दुर्लक्ष केलं जातं। ह्या प्रश्नाविषयी जरा तळमळ जर आपण सर्वांनी दाखवली तर तुम्ही खरंच शोषितांचे वंचितांचे प्रश्न उचलताय हे सिद्ध होईल आणि प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलायची। कोणतरी सदस्य, सर 1 मिनिट मैं और चाहूंगी, कोणीतरी सदस्य माझ्यापूर्वी बोलताना असं म्हणाले किंवा 50% बसवायचं तर कोणत्या जातीला किती आरक्षण द्यावं हे सुद्धा केंद्र सरकारने आम्हाला सांगावं। मी फक्त एकच प्रश्न विचारते की हे जर केंद्र सरकारने सांगितलं तर येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला म्हणून 100% श्रेय हे केंद्र सरकारचं, हे मान्य करायला तुम्ही तयार व्हाल का? तसं असेल तर निश्चितच केंद्र सरकार तुमच्यासाठी वर्गीकरण करून देईल। म्हणजे चांगले निर्णय ते आम्ही केले, हायकोर्टात जर बाजू चांगली मांडली तर ते आमचं श्रेय आहे, सुप्रीम कोर्टात जर फेल झाली तर तो केंद्र सरकारचा दोष आहे। चांगलं ते सगळं आमचं आणि दोष मात्र केंद्र सरकारने आपल्या डोक्यावर घ्यावा, अशी जर दुजाभावाची तुमची भूमिका असेल तर या भूमिकेला तुमची जागा तुम्हाला योग्य वेळ आल्यावर दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही। यानंतर वेळ झाली ब्रेकची, ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी अशी आहे की हॉटेल्सना, म्हणजे मुंबईतल्या हॉटेल्सना 10 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी मिळणार का? कारण हॉटेल चालकांच्या मागणीचा विचार सुरू असल्याचं खुद्द पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलेलं आहे। 10 वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी करण्यात आलेली होती, हॉटेल चालकांनी मागणी केलेली होती आणि त्यानंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी असं म्हटलंय की त्याबद्दलचा विचार हा सुरू आहे, लवकरच त्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत खुद्द पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेले आहेत। त्यामुळे हे बघावं लागेल की गेल्या काही दिवसांपासून आहार संघटना असेल, हॉटेल व्यावसायिकांच्या वेगवेगळ्या संघटना असतील, त्यांनी हॉटेल सुरू ठेवण्याच्या संदर्भात वेळ वाढवून देण्याची जी मागणी केलेली होती ती मागणी मंजूर केली जाते आहे का? कारण वर्षभर असेही हॉटेल्स बंद होते, नंतर पार्सल सेवा किंवा मधल्या काळामध्ये 50% उपस्थितीने हॉटेल सुरू ठेवण्याची असणारी परवानगी, त्याला असणारे नियम, या सगळ्या याच्यात मुंबईतले बहुतांशी म्हणजे मुंबई आणि मुंबई उपनगरातले हॉटेल्स सुरू होते। अजूनही ते सुरू आहेत, पण आता काही ठिकाणी ठराविक वेळेपर्यंत तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन तिथल्या भोजनाचा आस्वाद घेऊ शकता, लाभ घेऊ शकता आणि त्याच्यानंतर पार्सल सेवा जी आहे ती हॉटेलच्या वतीने दिली जाते। आणि काही ठिकाणी तर हॉटेल व्यावसायिकांचे कामगारच सध्याला या सगळ्या परिस्थितीत थांबू शकलेले नाही आहेत, ते पुन्हा गावी गेलेले आहेत आणि कामगार नसल्या कारणाने काही हॉटेल व्यावसायिकांनी त्यांचे हॉटेल बंद ठेवलेत, तर काहींना नुसत्या पार्सल सेवेत परवडत नसल्या कारणाने त्यांनी हॉटेल्स बंद ठेवले। अशाही सगळ्या हॉटेल व्यावसायिकांनी आम्हाला हॉटेलची वेळ, हॉटेल सुरू ठेवण्याची वेळ ही निदान 10 वाजेपर्यंत करून द्या, निर्बंधात ती शिथिलता आणा अशी मागणी केलेली आहे। आता सध्याला जर आपण लक्षात घेतलं तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 7 ते 8 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी आहे, त्यातही 50%पेक्षा अधिक उपस्थिती ही ग्राहकांची असून चालणार नाही आहे आणि त्यावरती जर ती असेल तर अर्थात नियमांचं पालन होत नाही म्हणून हॉटेल व्यावसायिकाला दंड देखील ठोठावला जातो। पण आता हे बघूयात
की याबद्दल काय निर्णय घेतला जातोय. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत. प्रफुल्ल, व्यवसाय बंद, त्यानंतर पुन्हा काही प्रमाणात व्यवसाय सुरू, मग आता पार्सल सेवा, या सगळ्या दुष्टचक्रामधनं मुंबईतले हॉटेल व्यावसायिक जात आहेत. अर्थात जर त्याला व्यवस्थित चालना द्यायची असेल तर हॉटेल सुरू ठेवण्याच्या संदर्भात वेळ देखील वाढून द्यावी अशी मागणी त्यांच्याकडनं केली जाते. अशावेळी पालकमंत्री अस्लम शेख याबद्दल सकारात्मक विचार करतायत का? विशाल, आपण जर पाहिलं तर कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीमध्ये टास्क फोर्समध्ये 2 मतप्रवाह या ठिकाणी समोर आले होते. कारण आपण जर पाहिलं तर 60 एकूण क्षेत्र आहेत, म्हणजे ज्यामध्ये महापालिका आणि जिल्ह्याची ठिकाणं अशी एकूण 60 क्षेत्र आहेत. त्यापैकी जवळपास 32 ते 33 क्षेत्रामध्ये करोनाची संख्या ही सिंगल आकड्यावर या ठिकाणी येऊन पोहोचली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी हॉटेल व्यावसायिक असतील आणि मॉल्स असतील अशांना परवानगी द्यावी हा एक मतप्रवाह होता. पण त्याचबरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो विषय होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करोना बाधितांची संख्या अजूनही वाढते आहे. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी काय करावं, त्या ठिकाणी अशा हॉटेल्सला परवानगी देऊ नये हा एक विषय या ठिकाणी समोर आला होता. पण कुठेतरी व्यापारी दुकानदारांना जेव्हा 8 वाजेची परवानगी दिली जाते त्याच पद्धतीने हॉटेल व्यावसायिकांना देखील 10 वाजेपर्यंत परवानगी मिळावी ही मागणी वारंवार होत होती. काल देखील मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की सकारात्मक या ठिकाणी निर्णय जो आहे तो घेतला जाईल. आज पालकमंत्री अस्लम शेख यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे की हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारसमोर मांडलेल्या आहेत आणि त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय जो आहे तो सरकारकडनं घेण्यात येईल अशी भूमिका त्यांनी देखील व्यक्त केली आहे. मला आणखीन काही प्रश्न घेऊन प्रफुल्ल तुझ्याकडे यायचं आहे, पण तत्पूर्वी आपण बघूयात की पालकमंत्री अस्लम शेख यांनी या विषयाला घेऊन काय म्हटलंय. काल आहारवाले आणि हॉटेलचे फेडरेशनचे लोक मला भेटून गेले. ते मुख्यमंत्री साहेबांना पण भेटले, चर्चा केली, बाकी सगळ्यांना भेटत आहे. ज्या पार्श्वभूमीवर दुकानदाराला 10 वाजतापर्यंत आपण टायमिंग दिलेली आहे, विचार केला, टास्कबरोबर विचार केला, सगळ्यांचं मत जाणून घेतलं. त्याच पार्श्वभूमीवर आता जे हॉटेल आहेत त्यांनाही 10 वाजतापर्यंत चालू करण्याची संधी संदर्भात अजूनही बैठका चालू आहेत, अजूनही विचार करतो आहे. आता जर मुंबई उघडायची असेल तर सर्व एकच दिवशी एकच टायमाला उघडणं योग्य नसणार. केसेस आता कमी झालेले आहेत आणि केसेस कमी होत असताना आपल्याला सर्व बिझनेसेस उघडायचे आहेत, हॉटेल्स उघडायचे आहेत, मॉल उघडायचे आहेत, दुकानं आपण उघडलेली आहेत. आता लोकलमध्ये प्रवासीची संधी आपण दिलेली आहे. हे सगळं करत असताना शासनाला थोडी संधी द्यायला हवी. एकदमच आक्रमक व्हायची गरज नाही. चर्चा करून आठवड्यामध्ये सर्व स्ट्रीमलाईन होऊन जाणार. आता वॉर्ड लेवलच्या हिशोबाने आपण जे ट्रेनमध्ये प्रवास करणार आहे त्यांना तिकडनं पास भेटतील तर ऑर्गनाईज होणार आणि सगळे व्यवस्थित जे आहे ते हॉटेलवाल्यांना पण राईट टायमावरती राईट संधी देण्यात येणार. आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं, कारण वेळेच्या संदर्भातला तो निर्बंध आहे तो त्याच्यावर हॉटेल व्यावसायिक त्या पद्धतीने अडून बसले. असं आहे की हॉटेल इंडस्ट्रीचे लोक चांगली आहेत, कुठेही नडून बसलेले नाही. सरकारने जे सांगितलं ते त्यांनी मान्य केलं. त्यांना आता आम्ही संधी दिली 4 वाजतापर्यंत. ते 4 वाजतापर्यंतच चालू करत आहेत. ते कायदेशीर मागणी करत आहेत. त्यांची रिक्वेस्ट आहे. ते रिक्वेस्ट टास्क फोर्स बरोबर बोलणं चालू आहे, माझ्याबरोबर बोलणं चालू आहे. उद्या परवा केव्हाही आपली कॅबिनेटमध्ये पण डिस्कस करू आणि त्यांचाही वेळ आपल्याला कसा वाढवता येईल, SOP कसे आणि गाईडलाईन्स आपल्याला कसं करता येईल सर्व करून आपण करू. बैठक झालेली आहे त्या संदर्भात काय सांगाल? काय निर्णय झाला? मच्छीमारांसंदर्भात आज सकाळपासून बैठक होती, भरपूर त्याच्याबद्दल चर्चा झाली. आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत. प्रफुल्ल, पालकमंत्र्यांनी एकूण ज्या पद्धतीने स्पष्ट केलं की आहार संघटनेची काही लोक आली होती आणि त्यांनी हॉटेल सुरू ठेवण्याच्या संदर्भात वेळ वाढून द्यावी ही अशी मागणी केलेली आहे. त्याच्यावरती विचार सुरू आहे. टास्क फोर्सच्या सदस्यांकडनं याबद्दल मतं मागवली जात आहेत. म्हणजे याचाच अर्थ काहीतरी निर्णय, म्हणजे सकारात्मक निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो का? एक विचार आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सकारात्मक निर्णय होणं हे देखील अपेक्षित आहे. कारण जर व्यापाऱ्यांना 8 वाजेपर्यंतची मुभा जर या ठिकाणी राज्य सरकार देत असेल तर त्याच धर्तीवर हॉटेल मालकांना देखील मुभा जी आहे ती दिली गेली पाहिजे. हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं एवढंच आहे की साधारणतः 4 वाजेपर्यंत ही वेळ आहे.
जर समजा 8 वाजेपर्यंत सरकारने वेळ वाढवून दिली तरी त्याचा फायदा आम्हाला होणार नाही. ही वेळ, कारण आमच्या हॉटेल्स ज्या आहेत त्या साधारणतः 8 ते 10 वाजे रात्री या दरम्यानच मोठ्या प्रमाणावर हॉटेलमध्ये ग्राहक येतात. त्यामुळे या हॉटेलची वेळ जी आहे ती 8 ऐवजी 10 या ठिकाणी करून मिळावी, ही त्यांची खूप मोठी मागणी आहे. त्यामुळे या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेते हे अत्यंत महत्त्वाचं आहे. साधारणतः सरकार असं करू शकते की 8 वाजेपर्यंत हॉटेल जे आहेत ते चालू ठेवतील आणि 10 वाजेपर्यंत पार्सल सुविधा जी आहे ती देता येईल, हा देखील निर्णय अपेक्षित आहे. पण मग या सगळ्या याच्यात हॉटेल म्हणजे आर संघटनेचं असं म्हणणं आहे, म्हणजे पार्सल सेवा तशी तसं बघायला गेलं तर रात्री उशिरापर्यंत देण्याच्या संदर्भात परवानगी देण्यात आलेली आहे. पण प्रत्यक्ष ग्राहकांची उपस्थिती आणि त्यांनी भोजनाचा लाभ घेणं यामध्ये देखील हॉटेल व्यावसायिकांना अधिकचा लाभ जो आहे आर्थिकदृष्ट्या तो होत असतो. तर तो मुद्दा देखील प्रामुख्याने समोर येतोय. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या 1.5-2 वर्षापासून हॉटेल व्यावसायिकांचं आर्थिक चक्र पूर्णतः बिघडलंय. विशाल, हाच मुद्दा मी देखील यापूर्वी सांगितला की साधारण हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे की राज्य सरकारने आता 4 वाजेपर्यंत ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये बसण्याला परवानगी दिली आहे, समजा राज्य सरकारने ती 8 वाजेपर्यंत जरी देखील दिली, पण खरा व्यवसाय जो आहे तो 8 वाजेनंतर सुरू जो होतो तो 10 वाजेपर्यंत हॉटेल व्यावसायिकांचा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे कदाचित ही जी वेळ आहे ती 10 वाजेपर्यंत करावी, ही त्यांची मुख्य मागणी आहे. त्यामुळे राज्य सरकार 10 वाजेपर्यंत हॉटेलला मुभा देईल का की 8 वाजेपर्यंतच ती सुरू ठेवेल, हा एक फक्त मुद्दा पाहण्याचा आहे. साधारणतः 8 वाजेपर्यंत जर मुदतवाढ मिळत असेल तर साधारणतः 10 ते 11 वाजेपर्यंत पार्सल सेवा जी आहे ती राज्य सरकार सूट देईल असे या ठिकाणी शक्यता वाटते. मग ग्राहकांच्या उपस्थितीचा मुद्दा, कारण 50% ग्राहकांच्या उपस्थितीत यामध्ये देखील काही शिथिलता आणल्या जाऊ शकते का? एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे विशाल, आपण जर पाहिलं असेल की पहिली कोरोनाची लाट जेव्हा या ठिकाणी सुरू झाली होती त्यावेळी ओसरताना हॉटेल जेव्हा सुरू करण्यात आलेल्या होत्या तेव्हा अनेक निर्बंध जे आहेत ते महापालिकेनं आणि राज्य सरकारने वेगळे निर्बंध जे आहेत ते आपापल्या क्षेत्रामध्ये घालून दिले होते. की समजा एका दरवाजाने प्रवेश करायचा असेल तर दुसऱ्या दरवाजाने त्याला बाहेर काढणं, त्याचबरोबर एक बेंच सोडून दुसरा बेंच जो आहे तो या ठिकाणी रिकामा ठेवणं, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नियम जे आहेत ते राज्य सरकार पुन्हा लावू शकतं. पण साधारणतः 50 ते 75% उपस्थिती जी आहे ती ही बंधनकारक करण्यात येईल. पण सोशल डिस्टन्सिंग हॉटेलमध्ये जेवताना देखील पाळावं लागेल, हा नियम मात्र राज्य सरकारकडनं शिथिल होणार नाही, हे तेवढं स्पष्ट आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण बघतोय की 10 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी तशी मागणी आता हॉटेल व्यावसायिकांकडून केली जाते. त्यामध्ये आहार संघटना असेल, इतर वेगवेगळ्या संघटना असतील, त्यांच्याकडनं केली जाते. कारण मुद्दा नंबर 1, गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून हॉटेल्स बंद होते, पुन्हा ते सुरू झाले, मग पार्सल सेवा, मग ग्राहकांच्या 50% उपस्थितीमध्ये तुम्ही हॉटेल सुरू ठेवू शकता, संध्याकाळी 7 किंवा 8 वाजेपर्यंत सुरू ठेवू शकता, त्यानंतर पार्सल सेवाही उपलब्ध असेल. या सगळ्या नियमांमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर ग्राहक प्रामुख्याने भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी किंवा भोजनाची जी वेळ आहे, ग्राहक येण्याची जी वेळ आहे ती 8 नंतरची आहे. मग 8पर्यंत ग्राहक हॉटेलमध्ये बसून जेवण करू शकतात. हा जो मुद्दा आहे तो काही वेळेला बहुतांशी ठिकाणी होताना दिसला नाही, कारण ग्राहक येत नाही असंही हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं होतं. म्हणून आता हॉटेल व्यावसायिकांनी परत एकदा आमच्या या सगळ्या व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून रात्री 10 वाजेपर्यंत आम्हाला हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्या, ग्राहकही आतमध्ये बसू शकतील आणि त्यानंतर पार्सल सेवा जी आहे ती आणखीन थोड्या वेळ पुढे सुरू ठेवण्याची परवानगी द्या अशी मागणी केलेली आहे. बघूया त्याबद्दल जसं पालकमंत्र्यांनी सुतोवाच केलं की त्याचा विचार केला जाईल, त्याबद्दल निर्णय घेतला जातोय का. या महत्त्वाच्या बातमीनंतर महाराष्ट्राची खबर बातमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.